चॅप्टर नंबर 8 मेजर्स ऑफ डिस्पर्शन. तर मेजर्स ऑफ डिस्पर्शन 3 टाईप्स आहे. 3 टाईपमध्ये आहे. फर्स्ट आहे रेंज, सेकंड आहे व्हेरियन्स आणि थर्ड आहे स्टँडर्ड डिव्हिएशन. असे 3 प्रकारचं मेजर ऑफ डिस्पर्शन आहे. तर फर्स्ट टाईप आहे रेंज. तर रेंज म्हणजेच काय म्हटलेलं आहे, रेंज इक्वल टू लार्जेस्ट व्हॅल्यू मायनस स्मॉलेस्ट व्हॅल्यू ऑफ ऑब्झर्वेशन. म्हणजे जे ऑब्झर्वेशन दिलेले असेल त्यामध्ये लार्जेस्ट व्हॅल्यू मायनस स्मॉलेस्ट व्हॅल्यू म्हणजेच एल मायनस एस. एल इज द लार्जेस्ट व्हॅल्यू अँड एस इज द स्मॉलेस्ट व्हॅल्यू. तर हा आहे बेसिक कन्सेप्ट. रेंज इक्वल टू एल मायनस एस हा बेसिक फॉर्म्युला आहे. तर एक्झाम्पल पाहू आपण याच्यावर. एक्सरसाइज 8.1. एक्सरसाइज 8.1 त्यामध्ये पहा काय दिलेलं आहे, फाइंड द रेंज ऑफ फॉलोविंग डाटा. तर याचं सोल्युशन कसं लिहिता येईल, सोल्युशन याचा तर काय म्हटलेलं आहे, रेंज ऑफ फॉलोविंग डाटा. मग यामध्ये एलची व्हॅल्यू, एल म्हणजेच लार्जेस्ट ऑब्झर्वेशन, एल इक्वल टू लार्जेस्ट ऑब्झर्वेशन. मग हे लार्जेस्ट ऑब्झर्वेशन जे आहे ते आहे किंवा लार्जेस्ट व्हॅल्यू म्हणूया त्याला. एल इज द लार्जेस्ट व्हॅल्यू, लार्जेस्ट व्हॅल्यू आणि ती इक्वल टू आहे, लार्जेस्ट व्हॅल्यू इज याच्यामध्ये पहा 19, 27, 15, 21, 33, 45, 7, 12 आणि 20, 26. लार्जेस्ट व्हॅल्यू आहे 45 आणि स्मॉलेस्ट व्हॅल्यू म्हणजेच यस, यस इक्वल टू स्मॉलेस्ट व्हॅल्यू, स्मॉलेस्ट व्हॅल्यू आणि याच्यामध्ये स्मॉलेस्ट व्हॅल्यू ती आहे 7. स्मॉलेस्ट व्हॅल्यू इज 7 and therefore range equal to L minus S that is equal to L आहे 45 minus 7 म्हणजेच आन्सर येतं आपलं 38 इज द रेंज ऑफ गिवन ऑब्झर्वेशन. नंबर सेकंडमध्ये फाइंड द रेंज ऑफ फॉलोविंग डाटा. तर यामध्ये याचं सोल्युशन पहा. लार्जेस्ट व्हॅल्यू डायरेक्ट लिहू आपण, एल म्हणजेच लार्जेस्ट व्हॅल्यू आणि याच्यामध्ये लार्जेस्ट व्हॅल्यू जी आहे ती आहे, लार्जेस्ट व्हॅल्यू आहे 967 आणि यस इक्वल टू म्हणजे स्मॉलेस्ट व्हॅल्यू. मग याच्यामध्ये स्मॉलेस्ट व्हॅल्यू ती आहे 250. मग 250 ही स्मॉलेस्ट व्हॅल्यू आणि देअरफॉर रेंज इक्वल टू एल मायनस एस दॅट इज 967 मायनस 250 म्हणजेच आन्सर किती येतं 7. 6 मायनस 5 किती येईल 1, 9 मायनस 2 किती येईल 7. 717 इज द रेंज. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3 द फॉलोइंग डाटा गिव्स नंबर ऑफ टायपिंग मिस्टेक डन बाय राधा ड्युरिंग अ वीक. फाइंड द रेंज ऑफ डाटा. तर याचं सोल्युशन पहा. इथं डेज दिलेले आहेत, मंडे, ट्यूजडे, वेन्सडे, थर्सडे, फ्रायडे अँड सॅटरडे. नंबर ऑफ मिस्टेक, तर नंबर ऑफ मिस्टेक म्हणजेच काय, आपले ऑब्झर्वेशन्स आहेत. मग याच्यामध्ये एलची व्हॅल्यू लिहू आपण, एल इक्वल टू लार्जेस्ट ऑब्झर्वेशन किंवा लार्जेस्ट मिस्टेक म्हणूया, लार्जेस्ट नंबर ऑफ मिस्टेक आणि ती किती आहे, मग लार्जेस्ट नंबर इज 21. त्यानंतर यस म्हणजे स्मॉलेस्ट व्हॅल्यू किंवा त्याला काय म्हणूया आपण, स्मॉलेस्ट नंबर ऑफ मिस्टेक. ती किती आहे, स्मॉलेस्ट नंबर आहे 10 इक्वल टू 10 and therefore range equal to L minus S that is equal to 21 minus 10 म्हणजेच आन्सर किती येईल 11 इज द रेंज. त्यानंतर क्वेश्चन नंबर 4 फॉलोइंग रिझल्ट वेअर ऑप्टेन बाय रोलिंग अ डाय 25 टाइम्स. फाइंड द रेंज ऑफ डाटा. तर काय म्हटलेलं आहे, स्कोअर आणि फ्रिक्वेन्सी दिलेली आहे. स्कोअर म्हणजेच जो डाय आहे त्याला टोटल नंबर 6 असतात, त्या डाय हॅविंग 6 नंबर्स. आणि मग तो डाय जर आपण एक थ्रो केला तर त्याला कोणते नंबर येतात, 1 to 6 असे नंबर्स येतात. मग काय म्हटलेलं आहे, 1 स्कोअर म्हणजे डाय जर आपण थ्रो केला तर तो 1 स्कोअर असणारे किती टाईम्स आहे, 4 टाईम्स. 2 स्क्वेअर असेल तर 6 टाईम्स, 3 स्क्वेअर 2 टाईम्स, 4 स्कोअर 7 टाईम्स, 5 स्कोअर जे आहे ते 3 टाईम्स आहे आणि 6 स्कोअर असणारे 3 टाईम्स आहेत. मग इथं काय म्हणता येईल, एल इज द लार्जेस्ट व्हॅल्यू किंवा त्याला काय म्हणूया, लार्जेस्ट स्कोअर. लार्जेस्ट स्कोअर किती आहे आपलं 6 आहे. त्यानंतर यस म्हणजे स्मॉलेस्ट व्हॅल्यू किंवा स्मॉलेस्ट स्कोअर, ते किती आहे, स्मॉलेस्ट स्कोअर इज 1 and therefore range equal to 6 minus 1 that is 5 is the
रेंज. क्वेश्चन नंबर 5, फाइंड द रेंज फॉर फॉलोइंग डाटा. क्लासेस दिलेले आहेत. क्लासेस आहे 60 to 64, 64 to 66, 66 to 68, 68 to 70, 70 to 72. आणि याची फ्रिक्वेन्सी आहे म्हणजेच 62 पासून 64 पर्यंत 5 नंबर्स आहेत, 64 पासून 66 पर्यंत 3 नंबर्स आहेत, 66 पासून 68 पर्यंत 4 नंबर्स, 68 to 70 5 नंबर्स आणि 70 to 72 3 नंबर्स. मग यामध्ये लार्जेस्ट एल इज द, किंवा आपण अगोदर हायर क्लास लिहूया. हायर क्लास, हायेस्ट क्लास इज 70 to 72 हा आहे. मग याच्यामध्ये एल फॉर लार्जेस्ट किंवा अप्पर लिमिट ऑफ हायेस्ट क्लास. मग हायेस्ट क्लास जो असेल त्याच्यामध्ये अप्पर लिमिट घ्यायचं आहे आणि ते आहे 72. त्यानंतर लोएस्ट क्लास लिहूया आपण. लोएस्ट क्लास हा आहे 60 to 64 आहे. आणि देअरफॉर एस इक्वल टू, एस म्हणजे लोअर लिमिट ऑफ लोएस्ट क्लास दॅट इज इक्वल टू, मग 62 पासून 64 पर्यंत यामध्ये लोएस्ट क्लास कोणता आहे. लोएस्ट क्लास हा जो आहे 60 to 64 त्यामध्ये लोअर लिमिट ते आहे 62. म्हणजेच या पहिली जी व्हॅल्यू त्याला म्हटलं जातं लोअर लिमिट आणि पुढची जी ग्रेटर व्हॅल्यू आहे त्याला म्हटलं जातं अप्पर लिमिट. मग इथे लोअर लिमिट कोणतं आहे याच्यामध्ये 62 आहे. देअरफॉर एल इक्वल टू रेंज इक्वल टू एल मायनस एस दॅट इज इक्वल टू 72 - 62 म्हणजेच आन्सर किती 10. अशा प्रकारे आपल्याला वेगवेगळ्या फॉर्ममध्ये रेंज फाइंड करता येते. म्हणजे जर क्लास लिमिट दिलेला असेल तर हा टाईप आहे. त्यानंतर फ्रिक्वेन्सी जर दिलेली असेल, म्हणजेच फ्रिक्वेन्सी जर अशा फॉर्ममध्ये दिलेली असेल. क्वेश्चन नंबर 4 जो होता, इथे पहा फ्रिक्वेन्सी दिलेली असेल तर फक्त वरचे जे नंबर आहेत म्हणजे ऑब्झर्वेशन जे आहेत ते फक्त आपल्याला घ्यायचे आहेत. म्हणजे यामध्ये काय केलं आपण, अप्पर लार्जेस्ट व्हॅल्यू घेतली आणि स्मॉलेस्ट व्हॅल्यू म्हणजे 6 - 1 किती आलं 5. त्यानंतर क्लास इंटरवल जर दिलेले असेल तर यामध्ये 72 - 62 अशा प्रकारे. त्यानंतर फक्त ऑब्झर्वेशन असेल, तर अशा टाईपमध्ये फक्त ऑब्झर्वेशन म्हणजे प्रत्येक नंबर हा एकदाच असेल तर त्याच्यामध्ये लार्जेस्ट व्हॅल्यू मायनस स्मॉलेस्ट व्हॅल्यू हा आपला फॉर्म्युला आहे. अशा प्रकारे 3 फॉर्ममध्ये आपण रेंज फाइंड केलेली आहे. तर पुढचा पॉईंट पाहायचा आहे आपल्याला व्हेरियन्स अँड स्टँडर्ड डेविएशन. तर व्हेरियन्स म्हणजे काय, तर डेफिनेशन पाहू आपण. द व्हेरियन्स ऑफ व्हेरिएबल एक्स इज डिफाइंड ॲज द अर्थमॅटिक मीन ऑफ द स्क्वेअर्स ऑफ ऑल डेविएशन ऑफ एक्स टेकन फ्रॉम इट्स अर्थमॅटिक मीन. दॅट इज व्हेरियन्स ऑफ एक्स इक्वल टू सिग्मा स्क्वेअर, याचं नोटेशन आहे व्हेरियन्सचं सिग्मा स्क्वेअर. आणि इक्वल टू काय येईल 1/n समेशन ऑफ एक्स आय मायनस एक्स बार ब्रॅकेट स्क्वेअर वेअर आय इक्वल टू 1 to n. दॅट इज आणखी हा जर फॉर्म्युला सॉल्व केला तर आपल्याला सेकंड फॉर्म्युला मिळतो 1/n समेशन ऑफ एक्स आय स्क्वेअर मायनस एक्स बार स्क्वेअर. म्हणजे हा किंवा हा दोन्ही पैकी एक फॉर्म्युला आपल्याला चालतो. त्यानंतर स्टँडर्ड डेविएशन. मग स्टँडर्ड डेविएशन म्हणजेच काय, सिग्मा, इथे सिग्मा स्क्वेअर म्हणजे व्हेरियन्स होतं आणि सिग्मा जर फाइंड केला तर काय, सिग्मा म्हणजे SD आहे स्टँडर्ड डेविएशन, आणि स्टँडर्ड डेविएशन म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ व्हेरियन्स आहे, आणि मग याच्यासुद्धा 3 प्रकार आहेत. 3 प्रकार म्हणजे फक्त ऑब्झर्वेशन दिलेले असतील तर व्हेरियन्स आणि SD काय, त्यानंतर फ्रिक्वेन्सी दिलेली असेल ऑब्झर्वेशन आणि फ्रिक्वेन्सी तर त्याच्यामध्ये फॉर्म्युला चेंज होईल. आणखी पुढचं आहे क्लास लिमिट दिलेली असेल तर. असे 3 टाईप आहेत. तर फर्स्ट टाईप पहा, व्हेरियन्स अँड स्टँडर्ड डेविएशन ऑफ रो डाटा. तर रो डाटा म्हणजेच याच्यामध्ये जर असे ऑब्झर्वेशन असतील x1, x2, x3 अप टू xn आर n ऑब्झर्वेशन्स, देन व्हेरियन्स ऑफ x म्हणजे सिग्मा स्क्वेअर आहे
इक्वल टू सिग्मा स्क्वेअर दॅट इज इक्वल टू 1/n समेशन ऑफ एक्स आय मायनस एक्स बार ब्रॅकेट स्क्वेअर आय इक्वल टू 1 to n. किंवा सेकंड फॉर्म्युला आपण पाहिला 1/n समेशन ऑफ एक्स आय स्क्वेअर मायनस एक्स बार स्क्वेअर आणि या ठिकाणी आय इक्वल टू 1 to n आहे. तर हा फॉर्म्युला आपल्याला यूज करता येतो जर ऑब्झर्वेशन दिलेलं असेल आर्यन ऑब्झर्वेशन, तर अशा प्रकारे आपल्याला फॉर्म्युला यूज करायचा आहे. आणि एक्स बार म्हणजे मीन आहे आणि मीन म्हणजेच 1/n समेशन ऑफ एक्स आय हा फॉर्म्युला आहे मीनसाठी. आय इक्वल टू 1 to n म्हणजे टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन त्याचं काय करायचं ॲडिशन आणि डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन. अशा प्रकारे आपल्याला मीन काढता येतो. आणि एस डी जर काढायचं असेल, एस डी म्हणजे सिग्मा आहे. सिग्मा म्हणजे व्हेरियन्स ऑफ एक्स, सिग्मा म्हणजे व्हेरियन्स ऑफ एक्स म्हणजेच याचं जर स्क्वेअर रूट काढलं व्हेरियन्स ऑफ एक्सचं तर आपल्याला एस डी मिळतं. त्यानंतर सेकंड टाईप आहे यामध्ये व्हेरियन्स अँड स्टँडर्ड डिव्हिएशन फॉर अनग्रुप फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन. म्हणजेच आपल्याला जर या ठिकाणी अशा टाईपमध्ये जर एक्झाम्पल असेल x1, x2, x3 अप टू xn असे जर ऑब्झर्वेशन असेल, हे असेल ऑब्झर्वेशन. त्यानंतर इथे फ्रिक्वेन्सी दिलेली असेल, फ्रिक्वेन्सीचा एक इथे रो असेल, मग फ्रिक्वेन्सी याची असेल F1, याची असेल F2, त्यानंतर F3 अप टू Fn अशा प्रकारे फ्रिक्वेन्सी दिलेली असेल. म्हणजे असा टेबल या ठिकाणी दिलेला असतो. तर अशा वेळेला फॉर्म्युला जो आहे तो आहे व्हेरियन्स ऑफ एक्स इक्वल टू व्हेरियन्स ऑफ एक्स म्हणजे सिग्मा स्क्वेअर आणि इक्वल टू काय येतं 1/n समेशन ऑफ एफ आय एक्स आय मायनस एक्स बार ब्रॅकेट स्क्वेअर वेअर आय इक्वल टू 1 to n आणि किंवा 1/n समेशन ऑफ एफ आय एक्स आय स्क्वेअर आय इक्वल टू 1 to n किंवा इथे n म्हणजेच पुढे लिहूया आपण मायनस एक्स बार स्क्वेअर. आणि आता इथे एक्स बार म्हणजेच 1/n, n म्हणजे टोटल नंबर ऑफ फ्रिक्वेन्सी समेशन ऑफ एफ आय एक्स आय आय इक्वल टू 1 to n अशा प्रकारे आपल्याला एक्स बार म्हणजे मीन काढता येतो. आणि n म्हणजेच n इक्वल टू समेशन ऑफ एफ आय वेअर आय इक्वल टू 1 to n. आणि एस डी काढायचं असेल तर एस डी म्हणजे सिग्मा आणि सिग्मा म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ व्हेरियन्स ऑफ एक्स. अशा फॉर्ममध्ये या फॉर्म्युल्याने आपल्याला अशा टाईपमध्ये जर असेल ऑब्झर्वेशन आणि फ्रिक्वेन्सी दिलेली असेल तर आपल्याला व्हेरियन्स आणि एस डी अशा फॉर्ममध्ये काढता येतो. त्यानंतर थर्ड टाईप आहे व्हेरियन्स अँड एस डी फॉर ग्रुप फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन. ग्रुप म्हणजे क्लास लिमिट दिलेली असेल, क्लास लिमिट किंवा अशा प्रकारे क्लास लिमिट्स असतात पहा, क्लास लिमिट. आणि ह्या ठिकाणी असतात फ्रिक्वेन्सी. मग फ्रिक्वेन्सी सपोज असं दिलेलं असेल 10 to 15, 15 to 20, त्यानंतर 20 to 25. इथे फ्रिक्वेन्सी समजा याची 10 असेल, याची 15 असेल, याची 5 असेल, अशीच फ्रिक्वेन्सी यामध्ये दिलेली असते. म्हणजे असा टाईप आहे याचा. तर इथे लिहूया आपण x1, x2 अप टू xn आर मिड व्हॅल्यूज of intervals are mid values of the intervals and f1, f2, f3 up to fn are corresponding frequencies. मग फ्रिक्वेन्सी दिलेली असेल देन व्हेरियन्स ऑफ एक्स, देन व्हेरियन्स म्हणजे सिग्मा स्क्वेअर आणि सिग्मा स्क्वेअर म्हणजेच 1/n समेशन ऑफ एफ आय एक्स आय मायनस एक्स बार ब्रॅकेट स्क्वेअर किंवा सेकंड फॉर्म्युला समेशन ऑफ एफ आय एक्स आय स्क्वेअर डिवायडेड बाय n म्हणजेच टोटल नंबर ऑफ फ्रिक्वेन्सी. इथे आय इक्वल टू 1 to n आहे, आय इक्वल टू 1 to n मायनस एक्स बार स्क्वेअर आणि ह्या ठिकाणी एक्स बार म्हणजेच 1/n समेशन ऑफ एफ आय एक्स आय आय इक्वल टू 1 to n. एफ आय म्हणजे फ्रिक्वेन्सीज आहेत आणि एक्स आय म्हणजे मिड व्हॅल्यूज आहेत ऑफ क्लास इंटरवल अँड n इक्वल टू समेशन ऑफ एफ आय वेअर आय इक्वल टू 1 to n. आणि एस डी म्हणजे सिग्मा आणि सिग्मा आहे स्क्वेअर रूट ऑफ व्हेरियन्स ऑफ एक्स. अशा प्रकारे हे फॉर्म्युले आपल्याला माहिती आहेत. त्यानंतर चेंज ऑफ ओरिजिन अँड स्केल मेथड.
पुढची मेथड पहा, चेंज ऑफ ओरिजिन अँड स्केल मेथड. चेंज ऑफ ओरिजिन अँड स्केल मेथड यामध्ये आपले सबस्टिट्यूशन करावं लागतं. पुट y इक्वल टू x मायनस a. a इज द अशुन मीन, a इज किंवा a इज मिड व्हॅल्यू, a इज मिड व्हॅल्यू ऑफ मिडल क्लास इंटरवल. आणि यामध्ये फॉर्म्युला जो आहे सिग्मा स्क्वेअर y इक्वल टू सिग्मा स्क्वेअर x, म्हणजे व्हेरियन्स ऑफ x इक्वल टू व्हेरियन्स ऑफ y. व्हेरियन्स ऑफ x इक्वल टू व्हेरियन्स ऑफ y असा फॉर्म्युला आहे चेंज ऑफ ओरिजिन अँड स्केल मेथडमध्ये. त्यानंतर h म्हणजे या ठिकाणी आहे क्लास विड्थ. h इज क्लास विड्थ, म्हणजेच हा नंबर फर्स्ट पाहूया, नंबर सेकंड. म्हणजे फक्त इथे जर फ्रिक्वेन्सी दिलेली असेल, ऑब्झर्वेशन आणि फ्रिक्वेन्सी, तर हा फॉर्म्युला यूज करावा लागतो. आणि जर क्लास लिमिट दिलेला असेल, म्हणजेच क्लास इंटरवल दिलेला असेल, तर फॉर्म्युला आहे पुट y इक्वल टू x मायनस a डिवायडेड बाय h. h इज क्लास विड्थ. म्हणजेच ह्या ठिकाणी आपण क्लास इंटरवल पाहिला होता 10 to 15, 15 to 20. मग याच्यामध्ये क्लास विड्थ किती येते? 5 आहे. म्हणजेच 10 to 15 याच्यामध्ये डिस्टन्स किती आहे? 5. म्हणजे h इज द क्लास विड्थ. याची इक्वल टू किती मिळेल? 5 मिळेल. आणि a म्हणजे काय आहे? अशुन a इज द मिड व्हॅल्यू ऑफ मिडल क्लास. मग हा आहे मिडल क्लास. 15 to 20 हा मिडल क्लास आहे. याची मिड व्हॅल्यू, म्हणजेच कशी मिड व्हॅल्यू काढतात? 15 + 20 डिवायडेड बाय 2, ही अशा पद्धतीने मिड व्हॅल्यू येईल. म्हणजेच ती किती येते? 17.5. 17.5 इज द मिड व्हॅल्यू. आणि मग ती x मायनस a, x म्हणजेच काय आहे? मिड व्हॅल्यूज आहेत. याच्या प्रत्येक तिन्हीच्या पण काही येतील मिड व्हॅल्यूज येतील, आणि प्रत्येक नंबरमधून हा ये सबट्रॅक्ट करावा लागतो. आणि त्यानंतर हा जो फॉर्म्युला आहे सिग्मा स्क्वेअर x इक्वल टू h स्क्वेअर मल्टिप्लाय सिग्मा स्क्वेअर y. म्हणजेच SD दॅट इज व्हेरियन्स ऑफ x इक्वल टू h स्क्वेअर मल्टिप्लाय व्हेरियन्स ऑफ y. हा फॉर्म्युला आहे या ठिकाणी. त्यानंतर एक्झाम्पल पाहूयात आपण. एक्सरसाइज 8.2. एक्सरसाइज 8.2 एक्झाम्पल आहे. क्वेश्चन नंबर फर्स्ट आहे, फाइंड व्हेरियन्स अँड SD फॉर द फॉलोइंग सेट ऑफ नंबर्स. आता या ठिकाणी आपण टेबल तयार करू. XI म्हणजेच ऑब्झर्वेशन. तर ऑब्झर्वेशन कोणते आहेत? 7, 11, 2, 4, 9, 6, 3, 7, 11, 2, 5, 8, 3, 6, 8, नंतर पुन्हा 8 आहे, 2, 6. अशा टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन किती आहेत? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18. म्हणजेच एनची व्हॅल्यू किती आहे? एन म्हणजे टोटल ऑफ नंबर ऑफ ऑब्झर्वेशन, ते आहे 18. आणि याची टोटल केली XI म्हणजेच काय मिळेल? समेशन ऑफ XI मिळेल. तर ही टोटल किती येते? 108 येते. म्हणजे ही जी टोटल आहे ही येते 108, व्हेर I इक्वल टू 1 to 18 ऑब्झर्वेशन म्हणून 1 to 18 मिळेल. आणि एनची व्हॅल्यू आहे 18. एन म्हणजेच टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन, ते 18 आहेत. त्यानंतर पुढचा कॉलम तयार करू आपण. XI मायनस x बार. आता या ठिकाणी x बार काढू आपण. x बार म्हणजेच 1/n समेशन ऑफ XI. हा फॉर्म्युला आहे I इक्वल टू 1 to n, दॅट इज इक्वल टू 1/n. n म्हणजे 18 आणि समेशन ऑफ XI म्हणजे ही जी टोटल आली ही किती आली? 108 आली. आणि मग इक्वल टू आन्सर किती येतं? 18ने डिवाइड केलं 108ला तर आन्सर येईल 6. म्हणजे 6 काय आला? आपला मीन आलेला आहे. हे ऑब्झर्वेशनचा मीन आहे. मग पुढचा कॉलम आपल्याला करायचा आहे XI मायनस x बार. आता x बार किती आलेला आहे? XI मायनस x बार म्हणजेच XI मायनस 6.
एक्स बारची व्हॅल्यू 6 आहे. मग 7 मायनस 6 किती मिळेल 1. 11 मायनस 6 म्हणजेच किती मिळेल 5. पुढचं पार्ट 2 मायनस 6 म्हणजेच -4. 4 मायनस 6 म्हणजे -2. 9 मायनस 6 म्हणजेच 3. 6 मायनस 6 0 येईल. 3 मायनस 6 म्हणजे -3. 7 मायनस 6. 11 मायनस 6 5 येईल. 2 मायनस 6 म्हणजे -4. त्यानंतर 5 मायनस 6. 8 मायनस 6. 3 मायनस 6. 3 मायनस 6 म्हणजेच -3. 6 मायनस 6. 8 मायनस 6 म्हणजेच 2. 8 मायनस 6 2 येईल. 2 मायनस 6 म्हणजेच -4 आणि 6 मायनस 6 0 येईल. आता ही टोटल करूयात आपण. त्यानंतर पुढचा कॉलम आपल्याला करायचा आहे xi मायनस x बार ब्रॅकेट स्क्वेअर. xi मायनस x बार ब्रॅकेट स्क्वेअर. मग आता हे xi मायनस x बार म्हणजे ही व्हॅल्यू आहे, याचा स्क्वेअर करूया. म्हणजे 1 स्क्वेअर 1, 5 स्क्वेअर 25, -4 स्क्वेअर किती झाले 16, -2 स्क्वेअर म्हणजे 4, 3 स्क्वेअर 9, 0 स्क्वेअर 0, -3 स्क्वेअर 9, 1 स्क्वेअर इज 1, 5 स्क्वेअर 25, -4 स्क्वेअर 16, 1 स्क्वेअर 1, 2 स्क्वेअर इज 4, -3 स्क्वेअर 9, 0चा स्क्वेअर 0 येईल, 2चा स्क्वेअर 4, पुन्हा 2चा स्क्वेअर 4, -4चा स्क्वेअर 16 आणि इथे पुन्हा 0. आता ही टोटल करूया. म्हणजे ही टोटल म्हणजे काय मिळेल समेशन ऑफ xi मायनस x बार ब्रॅकेट स्क्वेअर i इक्वल टू 1 to n येईल. अँड देअरफोर आता आपल्याला काढायचं आहे सिग्मा स्क्वेअर म्हणजे व्हेरियन्स काढायचं आहे. मग व्हेरियन्स ऑफ x म्हणजेच सिग्मा स्क्वेअर आहे आणि सिग्मा स्क्वेअर म्हणजेच 1/n समेशन ऑफ xi मायनस x बार ब्रॅकेट स्क्वेअर i इक्वल टू 1 to n. Therefore सिग्मा स्क्वेअर म्हणजेच व्हेरियन्स ऑफ x इक्वल टू 1/n समेशन ऑफ xi मायनस x बार ब्रॅकेट स्क्वेअर i इक्वल टू 1 to n हा फॉर्म्युला आहे. 1/n म्हणजे टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन 18 आहेत आणि आता ही जर टोटल केली तर ही टोटल किती येते, टोटल येते 144. ही जी बेरीज आहे टोटल याची 1 पासून अगदी 0 पर्यंत ही येते 144. म्हणजेच इथे किती लिहावं लागेल आपल्याला 144 लिहावं लागेल. मग 144/18 म्हणजेच आन्सर किती येतं याचं 8 येतं. इक्वल टू 8 मिळेल. हे मिळतं व्हेरियन्स ऑफ x इज 8 आणि स्टँडर्ड डेव्हिएशन म्हणजे सिग्मा आणि सिग्मा म्हणजेच स्क्वेअर रूट ऑफ व्हेरियन्स आणि स्क्वेअर रूट ऑफ व्हेरियन्स किती आलेलं आहे 8. हे आपलं आन्सर मिळेल. SD इज स्क्वेअर रूट ऑफ 8 आणि स्क्वेअर रूट ऑफ 8 म्हणजेच आन्सर आहे 2.82. हे पॉईंटमध्ये नाही काढलं तरी चालतं पण ह्या स्टेपपर्यंत प्रत्येकाला आलं पाहिजे स्क्वेअर रूट ऑफ 8. त्यानंतर एक्झाम्पल नंबर सेकंड. आता पहा ऑब्झर्वेशन दिलेले आहेत. फाइंड व्हेरियन्स अँड SD. फाइंड व्हेरियन्स अँड SD. मग पहिला जो कॉलम आहे तो xi म्हणजे 65, 77, 81, 98, 100, 80 आणि 129 हा आहे. मग याची टोटल केली तर आपल्याला काय मिळतं समेशन ऑफ xi मिळतं आणि ही जी टोटल आहे ही येते 630 येते. i इक्वल टू 1 to n म्हणजे समेशन ऑफ xi आणि nची व्हॅल्यू n म्हणजे टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन 1 2 3 4 5 6 7. nची व्हॅल्यू किती आली 7. मग x बार काढूयात. x बार म्हणजे 1/n समेशन ऑफ xi वेअर i इक्वल टू 1 to n दॅट इज इक्वल टू 1/7 मल्टिप्लाय 630 म्हणजेच आन्सर किती येतं 90 म्हणजे x बार आहे. मग पुढचा कॉलम आपल्याला तयार करायचा आहे xi मायनस x बार म्हणजेच xi मायनस 90. तर 65 मायनस 90 म्हणजेच किती येईल -25. 77 मायनस 90 म्हणजेच -13. 81 मायनस 90 -9 येईल. 98 मायनस 90 म्हणजे 8 येईल. 100 मायनस 90 म्हणजेच 10. त्यानंतर 80 मायनस 90 -10 आणि 129 मायनस 90 म्हणजेच 39 मिळेल. आणि मग पुढचा कॉलम तयार करायचा xi मायनस x बार ब्रॅकेट स्क्वेअरचा. -25चा स्क्वेअर किती येतो
625, 13चा स्क्वेअर 169, 9चा स्क्वेअर 81, 8चा स्क्वेअर 64, 10चा स्क्वेअर 100, इथे -10चा स्क्वेअर 100 आणि 39चा स्क्वेअर 1521 येतो. आणि ही टोटल केली तर आपल्याला मिळेल समेशन ऑफ एक्स आय मायनस एक्स बार ब्रॅकेट स्क्वेअर आय इक्वल टू 1 to n मिळेल. आणि ही जी व्हॅल्यू आहे ही टोटल ॲडिशन जर केली तर ही येते 2660 येईल. आणि देअरफॉर व्हेरियन्स ऑफ एक्स म्हणजे सिग्मा स्क्वेअर आणि सिग्मा स्क्वेअर म्हणजेच समेशन ऑफ एक्स आय मायनस एक्स बार ब्रॅकेट स्क्वेअर आय इक्वल टू 1 to n. इथे काय 1/n 1/n यांची व्हॅल्यू किती आहे 7 मल्टिप्लाय 2660. देअरफॉर इक्वल टू 7ने डिवाईड केलं तर आन्सर येतं 380 आणि मग ही मिळते व्हेरियन्स. आणि एस डी म्हणजेच एस डी ऑफ एक्स म्हणजेच व्हेरियन्स स्क्वेअर रूट ऑफ व्हेरियन्स आणि इक्वल टू काय येईल स्क्वेअर रूट ऑफ 380 मिळेल. 380 म्हणजेच आन्सर जे आहे 19.49 हे आन्सर येईल. एवढं आलं तरी सफिशियंट आहे स्क्वेअर रूट ऑफ 380.